अंघोळीनंतर चुकूनही करू नका या 8 चुका, नाहीतर रातोरात व्हाल कंगाल. आंघोळ केल्यानंतर चुकूनही करू नका या 8 चुका, नाहीतर एका रात्रीत आर्थिक अडचणी येऊ शकतात. मित्रांनो, आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्र आणि शास्त्रांच्या मते अशा काही चुका आहेत ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि धनवैभवाची हानी होते. म्हणून आंघोळीनंतर या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचा परिणाम घर आणि कुटुंबावर प्रतिकूल होऊ शकतो. वास्तुशास्त्र सांगते की काही लहान सवयीही आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की आंघोळीनंतर कोणकोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि बाथरूममधून बाहेर पडताना कोणत्या बाबींची विशेष काळजी घ्यावी. क्रमांक 1. बाथरूम अस्वच्छ सोडू नका. वास्तुशास्त्रात केवळ घराच्या दिशांचा नाही तर आपल्या दैनंदिन सवयींचाही महत्त्व सांगितले आहे. अनेकदा लोक आंघोळीनंतर बाथरूम तसेच अस्वच्छ सोडून बाहेर येतात. ही सवय अत्यंत चुकीची मानली जाते. क्रमांक 2. बाथरूममध्ये घाण पाणी साचू देऊ नका. काही लोक आंघोळीनंतर साबणाचे घाण पाणी तसेच साचू देतात. वास्तुनुसार हे अयोग्य मानले जाते. असे केल्याने नकारात्मकता वाढते असे मानले जाते. क्रमांक 3. तुटलेले केस बाथरूममध्ये टाकून ठेवू नका. काही जण आंघोळीनंतर गळालेले केस बाथरूममध्येच सोडून देतात. ही सवय टाळावी. असे केल्याने घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते, कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि करिअरमध्येही अडचणी वाढू शकतात असे मानले जाते. क्रमांक 4. बादली योग्य प्रकारे ठेवा. आंघोळीनंतर काही लोक बादलीतले उरलेले पाणी तसेच ठेवतात किंवा बादली पूर्ण रिकामी करून सरळ ठेवतात. ही सवय बदलणे आवश्यक आहे. बाथरूममधून बाहेर येताना बादली पाण्याने भरलेली ठेवावी. जर भरून ठेवत नसाल तर रिकामी बादली सरळ ठेवू नये, ती उलटी करून ठेवावी असे मानले जाते. रिकामी बादली सरळ ठेवणे अशुभ मानले जाते. याशिवाय आंघोळ करताना पायात चप्पल घालू नये असेही सांगितले जाते. जर तुम्ही चप्पल घालून आंघोळ केली असेल तर आंघोळीनंतर पायांवर पुन्हा पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते असे मानले जाते. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की लोक आंघोळ करताना गाणे गुणगुणतात. ही चांगली सवय आहे. शास्त्रांनुसार आंघोळ करताना काहीतरी गुणगुणावे, पूर्णपणे शांत राहू नये असे सांगितले जाते. महिलांनी, विशेषतः विवाहित स्त्रियांनी, आंघोळीनंतर लगेच सिंदूर लावू नये असेही काही मान्यता सांगतात. कारण आंघोळीनंतर पोट रिकामे असते आणि काही खाल्लेले नसते. जर सिंदूर लावायचाच असेल तर आधी तोंडात अन्नाचा छोटा घास ठेवून किंवा लहान मूल मांडीवर घेऊन मग सिंदूर लावावा असे मानले जाते. काही लोक बाथरूममध्ये नेलकटर ठेवतात आणि आंघोळीनंतर लगेच नखे कापतात. असे करणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात असे समजले जाते. क्रमांक 5. आंघोळीनंतर कपडे धुणे टाळा. काही लोक आंघोळीनंतर कपडे धुतात. वास्तुनुसार हे अयोग्य मानले जाते. सांगितले जाते की आंघोळीपूर्वी कपडे धुवून वाळत घालावेत. काही जण कपडे घालूनच आंघोळ करतात आणि नंतर ते धुण्यास टाकतात. असे करणे टाळावे. तसेच आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडणेही योग्य मानले जात नाही. क्रमांक 6. ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नका. काही लोक कपडे घालून स्नान करतात आणि नंतर ओले कपडे बाथरूममध्येच सोडून देतात. ही सवय त्वरित सोडावी. असे केल्याने मानसन्मान आणि प्रतिष्ठेवर परिणाम होतो असे काही मान्यतांमध्ये सांगितले जाते. तसेच वास्तूच्या दृष्टीनेही ओले कपडे बाथरूममध्ये ठेवणे अयोग्य मानले जाते. क्रमांक 7. बाथरूम उघडे ठेवू नका.
बाथरूमचे दार उघडे ठेवणे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. वास्तुशास्त्रातही यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. बाथरूम हे ओलावा, वाफ आणि जंतू वाढण्याचे ठिकाण असते. उघडे दार असल्यास संसर्गजन्य जंतू घरात पसरू शकतात आणि कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाथरूम नेहमी स्वच्छ आणि बंद ठेवणे योग्य मानले जाते. क्रमांक 8. बादली योग्य प्रकारे ठेवा. अनेक लोक आंघोळीनंतर बादलीतील उरलेले पाणी तसेच ठेवतात किंवा पूर्ण रिकामी करून सरळ ठेवतात. वास्तुनुसार असे करणे टाळावे. आंघोळीनंतर घाण पाणी काढून टाकावे आणि शक्य असल्यास स्वच्छ पाणी भरून ठेवावे. जर पाणी भरून ठेवायचे नसेल तर बादली उलटी करून ठेवावी. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होत नाही असे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्ण.